अध्यक्ष बसला, हे प्रथमच बसला आहे. सत्ताशा येतात आघाड्या किंवा जोडण्या करून, युत्या करून, पण शिवसेना भाजपा युतीच्या माध्यमातून शिवसेनेचा भगवा त्या ठिकाणी नगरपालिकेवर भडकला. याचा प्रचंड आनंद आमचा स्वतः मला तर आहे आणि माझ्या शिवसैनिकांना आहे आणि मला वाटतं सर्वसामान्य जनतेला सुद्धा आहे. माझ्या मते तुमच्या सर्वांना सुद्धा तो असावा. त्याची मला वाटतं काही लोकांकडे मी माझ्या मीडियामधून त्याच्या माझे बाईट्स दिलेले आहेत. आज बोलवण्याचं एवढंच कारण आहे की गेले मला वाटतं 4 वर्षापूर्वी मी ह्याच ऑगस्ट 22 मला वाटतं त्या दरम्यान मी म्हणजे गणपती दरम्यान 2022 असावं त्यावेळेस आता 2 शिवसेना 3 शिवसेना असं मी काही मानत नाही, पण शिंदे साहेबांबरोबर आम्ही त्यावेळेस उदयजी सामंत यांच्या नेतृत्वाखाली योगेश दादा होता बरोबर आम्ही या ठिकाणी काही ठराविक लोकांना आम्ही त्या ठिकाणी चर्चेला गेलो असता त्यावेळेस अपघाती त्या ठिकाणी झालं की समर्थन झालं. आम्ही म्हटलं तर चर्चा करून आपलं कशा पद्धतीने आमच्या मतदारसंघाला न्याय मिळेल किंबहुना त्या ठिकाणी कार्यकर्त्याला न्याय कसा मिळेल हे विचारण्यासाठी गेलो होतो. योगायोगाने त्या ठिकाणी बातमीच प्रसिद्ध झाली समर्थन म्हणून. आम्हाला नाहीतर इथे येऊन मतदारसंघामध्ये माझ्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन की ज्यांनी 2004च्या माझ्या राजकीय सुरुवातीपासून 2004ला विधानसभा झाल्यानंतर आम्ही सुरुवात जी केली त्यापासून जे कार्यकर्ते सर्व होते त्यांना एकत्र बसवायचं, एकत्र मेळावा घ्यायचा आणि त्यांची मतं विचारायची की त्याच्यामध्ये कोण होय म्हणेल कोण नाही म्हणेल आणि मग आपण त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा. आणि आम्हाला जे काय आश्वासित केलेलं आहे शिंदेसाहेबांनी असेल ते त्यांच्यासमोर बोलून आपण एक निर्णय चांगल्या पद्धतीने एकत्रितरित्या घ्यायचा असा माझा पूर्णपणे आमचं ठरलेलं होतं. परंतु ते शक्य झालं नाही. तत्पूर्वी त्या ठिकाणी आम्ही मला वाटतं तिथनं बाहेर पडल्यानंतर 15 मिनिटाला मीडियाला की सदानंद चव्हाण यांची भेट झाली. त्याच्यामध्ये फायदा होता का तोटा होता काय नाही, पण माझ्या दृष्टीनं जे झालं ते ठीक आहे. आत्ता मी एवढ्यासाठी आता या ठिकाणी आपल्याला बोलायचं की मी सर्वच ठिकाणी प्रत्येक मतदाराला किंवा प्रत्येकाला मी त्या ठिकाणी पोचू शकत नाही. जसं नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये कोणताही कोणाशी आमच्या मला वाटतं बऱ्याच ठिकाणी तो निकालाचं तुम्ही चित्र पाहिला तर बरेच तुमचे मकरंद म्हणजे भागवत यांनी म्हटलं होतं की महायुती झाली असती तर तुमच्या 25 झाल्या असत्या. माझं तर मत असं होतं की शिवसेना दुभंगली नसती तर माझ्या 25 झाल्या असत्या युतीच्या. बरोबर आहे ना चित्र? कारण आत्ता आपल्या नगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या आमच्या 9, BJP 7 आणि 5 21 आहे. जर आम्ही एकत्र असतो तर कदाचित ते चित्र 25 पर्यंत पोहोचलं असतं. आम्हाला इतरांच्या पुढे येण्याची काही गरज नव्हती. शिवसेना भाजपा नॅचरल युतीमध्ये. पण तरी असतो आम्ही बरेच मला वाटतं यातले आमचे जे 5-4 उमेदवार आले त्यांचं तर मला वाटतं मी प्रत्यक्ष जाऊन अभिनंदन केलं. मला माझा उमेदवार पक्षाचा मी जो उभा केला तो निवडून येण्याचं प्रचंड म्हणजे मी त्याच्यासाठी प्रयत्नशील होतो, प्रॉब्लेम तो नाही. पण तो निवडून न आल्याचं दुःख आहे त्या ठिकाणचे. परंतु जे समोर आलेले शिवसैनिक आहेत ते माझ्या 2004च्या निवडणुकी माझ्या कारकिर्दीमध्ये त्यांचासुद्धा माझ्या राजकीय असेल किंवा आमच्या सर्व शिवसेना वाढीमध्ये योगदान आहे. त्यामुळे त्यांना मी त्यांचं अभिनंदन करणं क्रमप्राप्त आहे. आणि निवडणुका ह्या निवडणुकीच्या दिवसापर्यंत आपलं तुमचं थोडे राजकीय किंवा काही मतभेद असू शकतात, पण त्याच्यानंतर आता उर्वरित जे नगरसेवक आले त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करणार आहे. प्राधान्याने मी ह्या लोकांचं केलं आहे आणि त्यांचं अभिनंदन मी ऑलरेडी प्रत्येक ह्याच्यामध्ये केलेलंच आहे, पण प्रत्यक्ष जाऊनसुद्धा मी ते करणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सुरुवात झाली की ती परिस्थिती जर आम्ही एकत्र असतो तरच मी 28 म्हणणार नाही, पण 25 पर्यंत आम्ही पोचू शकलो असतो. बरं असो, जे झालं ते आता चांगलं झालेलं आहे, पण पुन्हा आता ती चूक होता कामा नये. याच्यासाठी मी जवळजवळ मला वाटतं एक पत्रकार परिषद आमच्या प्रतापराव शिंदेने मला वाटतं गेल्या 2 वर्षापूर्वी घेतली होती किंवा कुठलं त्यांचं काहीतरी होतं. त्याच्यामध्ये त्यांनी एक भाष्य वापरलं होतं की सदानंद चव्हाण यांनी कोणतंही आमचं जे शिवसेना आहे म्हणून त्याच्यामध्ये कोणालाही कधीही आग्रह धरला नाही किंवा कोणाही आमच्या लोकांना काही त्रास होईल असं केलं नाही किंवा ते माझ्यावर आले नाही म्हणून त्यांच्यावर आकस धरला नाही किंबहुना त्यांच्या माझ्यासमोर आल्यानंतर प्रत्येकाचा माझा तो शिवसैनिक आहे म्हणून मी त्याचं काम करत राहिलो. आणि कुठल्याही पद्धतीनं कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये
आपण त्यांना माझ्याकडे येण्यासाठी आम्हीच दाखवू मग किंवा त्याच्यासाठी त्याला काहीतरी अडचणीत आण माझी सत्ता आहे मी ते सत्तेचं काहीतरी मी हे दाखवेन असं कुठेही आम्ही केलं नाही. आणि मला वाटतं त्यांनी ते कबूलही केलं. उलट पक्षी आपली परिस्थिती काय आहे काय नाही अवलंबता जे काही मंडळी सगळी नेतृत्व करत होती त्याच्यामध्ये जो बेबनाव दिसला तुम्हाला तो माझ्याकडनं झाला वाटतं 20 वर्षात झाला नाही. माझ्या पक्ष नेतृत्वाने त्यावेळेचे त्यांनी सुद्धा माझ्यावर पूर्णपणे विश्वास टाकलेला होता आणि मी त्या पद्धतीने जे जे निर्णय घेत होतो ते त्याला त्यांनी मान्यता दिली होती. म्हणजे त्या आपल्याला त्या विषयामध्ये न जाता मला एक आव्हान करायचं आहे माझ्या शिवसैनिकांना. मग तो कोणत्या बाजूने आहे कोणत्या बाजूने नाही याच्याशी नाही. आपण पुनश्च एकदा 2005 पासून ज्या पद्धतीने 4 पासून जे आम्ही काम चालू केलं आणि 2007च्या पहिल्याच जिल्हा परिषद आणि 2006च्या नगरपालिकेमध्ये जसं आम्ही यश प्राप्त केलं आम्ही एकत्रितरित्या तोच मोसम मला वाटतं तोच क्षण आज येऊन ठेवलेला आहे. त्यावेळेस मला वाटतं एकेका गावामध्ये 3 मतं 2 मतं अनारीमध्ये 3 होती म्हणतात. काही गावामध्ये माझ्या स्वतःच्या गावामध्ये सुद्धा त्यावेळेस फक्त 18 मतं आहेत. म्हणजे शिवसेनेच्या दृष्टीनं आम्ही तेव्हा फार सक्रिय कुठे नव्हतो. एवढी परिस्थिती त्यावेळेस शिवसेनेची झाली होती. म्हणजे फक्त शहरामध्ये 2000 मतं सोडली तर ग्रामीणमध्ये हार्डली 3-3.500 मतं मिळाली होती. मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला परत पक्ष जमा करताना जी आता मंडळी शिवसेनेमध्ये आता माझ्या बरोबर पण आहे काही बरोबर आमच्या समोर बरोबर म्हणजे जागेवर आहे ती सर्वच मंडळी आम्ही एकत्र होतो. त्यामुळे मधल्या दरम्यानच्या काळामध्ये 3-4 वर्षामध्ये कोणी नेतृत्व करत असेल किंवा या गेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मला असं वाटलं होतं की आम्ही त्याच्यामध्ये समजा मी माझ्या पक्षाकडून इच्छुक होतो परंतु महायुतीच्या एकंदरीत याच्यामधून ते मला मिळणार नाही म्हणजे याची मलाही खात्री होती. म्हणून मी काय कुठेतरी जाऊन मी जो गेलो होतो तर मी फार मला काय आमदारकी मिळावी मला निवडणुकीला लढायला संधी मिळावी ह्या उद्देशाने गेलो नव्हतो. तसं असतं तर मला ज्यावेळेस शेखर सर इकडे आले त्यानंतर ताबडतोब कित्येक लोकांच्या फोनवर तुम्ही इकडे तुम्हाला संधी मिळेल. मला संधी महत्त्वाची नव्हती. मला कुठे तशा पद्धतीचा काय मोठा त्याच्यात स्वार्थ नव्हता म्हणून मी त्या ठिकाणी मी तो निर्णय घेतला नाही. परंतु त्या दरम्यान शिवसेना इथं प्रबळ तर होती तुम्ही मान्य कराल म्हणजे भले समजा मी त्या पक्षात नाही पण तिथून म्हणजे त्यावेळी त्यांच्याबरोबर नाही म्हणजे उघाटाबरोबर तेव्हा तरीसुद्धा तिथून उमेदवारी देईल नाही ह्याचं कारण कोणी शोधलं नाही. चिपळूणमध्ये शेखर सर बाजूला झाल्यानंतर शरद पवार गट असा काय प्रभावी होता की तिथे सीट गेली तिथे दिली गेली का कशा पद्धतीने दिली गेली त्याचा मागचा इतिहास काय असू शकतो हे माझ्या बिचाऱ्या भावळ्या शिवसैनिकांना कळलं नाही. कदाचित ती जागा शिवसेनेकडे दिली असती तर चित्र बदललेलं सुद्धा असतं. कदाचित माझ्यासारखा शिवसैनिक मतदान करताना जी मला आमच्या लोकांना जी तारांबळ झाली जी परिस्थिती निर्माण झाली ती परिस्थिती निर्माण झाली नसती. आणि मग त्यावेळेनंतर सुद्धा अजूनसुद्धा आम्ही म्हटलं ठीक आहे अजून कोणतरी चांगल्या पद्धतीने नेतृत्व करेल. बरीचशी मंडळी कोण म्हणतो आम्ही इथे पण निवडून लढवायचं आहे तिथे पण लढवायचं आहे सगळंच रान मोकळं होतं ना. मग ह्या 3-4 वर्षामध्ये कोणी म्हणजे सदानंद चव्हाण मी काय असं म्हणत होतं मीच कोणतरी नेतृत्व आहे मलाच काहीतरी मीच सांभाळू शकतो उभा करू शकतो असं नाही आहे. प्रत्येकाला ती संधी होती. ती संधी घेताना कुणी घेतलेली दिसत नाही असं आमच्या काही शिवसैनिकांच्या बोलण्यात नाही येतं. आणि म्हणून मी आमच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेतृत्व करण्याची संधी पुन्हा एकदा मिळाली. शेवटी तुम्ही काय करताय हे निवडणुकांच्या मध्येच समजतं रिझल्टमध्ये. हेरी तुमच्याकडे मेळावे किती होतात तुमच्याकडे दारात लोक किती येतात किती जातात ह्याच्यावर काही अवलंबून नाही. आणि म्हणून मी आज अशा पद्धतीने बोलवलं आपल्या सर्वांना की तुमच्या सर्वांच्या माध्यमातून लोकांपर्यंत ते सहजरित्या पोहोचेल. मी प्रत्यक्ष तर प्रत्येकाला भेटून ते माझं कन्व्हिन्स करण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न करतोय. परंतु पुनश्च एकदा तीच वेळ येऊन ठेवलेली आहे की एकदा 5 वर्ष 7 वर्ष आपल्याला आमदार नसल्यानंतर त्यावेळी जेव्हा आम्ही सुरुवात काम केली 2004 नंतर ते 2009ला पुनश्च एकदा आम्ही आमदार मी नाही झालो. मी झालो ना आमदार माझ्या लोकांनी मला केलं. नाही तर बरेच जण मी म्हणता मी त्यावेळेस केलं मी पक्ष वाढवला मी सगळं केलं. नाही मला माझ्या लोकांनी त्या खुर्चीत नेऊन बसवलं जनतेनं माझ्या शिवसैनिकांनी पक्षानं संधी दिली. आणि म्हणून पुनश्च एकदा मी आवाहन करतो मला
पुन्हा त्या खुर्चीत बसवण्यासाठी नाही. मी सुरुवातीलाच म्हणालो होतो की माझ्या कार्यकर्त्यांनी ज्याने बसवलं त्यांच्यासाठी ह्या निवडणुकीत मी पेशाने उतरलो. मला वाटतं मी तुम्हाला सकाळी 7 वाजता सुद्धा कुठे सापडलं असेल, रात्री 3 वाजता पण सापडलं असेल. मी माझ्या निवडणुकीत सुद्धा एवढा फिरत नाही. म्हणून मी आवाहन करतोय की आपल्या पुनश्च एकदा हा जो भगवा एकत्रितरित्या आपण फडकवतोय, जे काम पूर्वी केलं त्याची पुनरावृत्ती करण्याची वेळ आपल्या सर्वांच्या एकजुटीने आलेली आहे. तर माझ्या सर्व शिवसैनिकांना सर्वांनी आपण एकत्र येऊया. मी नेतृत्व करायला तयार आहे. भले ते उद्या मला निवडणुका काय म्हणतात, तुम्ही साहेब तुम्ही असाल तेव्हा बघू, मी असाल तेव्हा महत्त्वाचं नाही. आज तुम्हाला कोणाला तरी ग्रामपंचायतीचा सदस्य व्हायचा आहे परत एकदा, कुणाला तरी सरपंच व्हायचा आहे, कुणाला तरी पंचायतीचा सदस्य होईल, सभापती होईल, जिल्हा परिषदचा सभापती होईल, बरेच अध्यक्ष होऊन गेला, माझ्या कारकिर्दीत अध्यक्ष होऊन गेले. नंतर काय झालं ते मी नाही सांगणार, ते आता मला सांगण्याची काही गरज नाही. कोण उपाध्यक्ष झाला, मीच झाला म्हणणार आहे, पण मी म्हणतो मी आमदार झालो काय नाही. हे सगळं परत जर वैभव उभं करायचं असेल तर त्याचं नेतृत्व नेतृत्व करण्यात मी आहे, नेतृत्व आहे जे मी असं म्हणत नाही करण्याची बाजू. साहेब काय करणार आहेत का नाही, बाहेर करणार आहेत का नाही, तर मी त्यासाठी या आता पुढे निश्चितपणे सर्वांचं एकत्रितरित्या नेतृत्व करण्यास तयार आहे. सर्वांनी एकत्र यावं, सर्वांनी एकजुटीने आपण या निवडणुका लढवाव्या आणि पंचायत समितीवर जे परत एकदा आपला भगवा, गेल्या वेळेस मी 50% पोचलो. निवडणुकीच्या सभापतीच्या निवडीमध्ये आता मी बोलत नाही, काय काय झालं काय ते आता बऱ्याच माहिती मला मिळतात. तर तसं न होता आपल्याला प्युअर मेजॉरिटी मिळावी आणि आमचं शिवसेना भाजप युतीचं परत एकदा त्या ठिकाणी भगवा फडकवावा, याच्यासाठी मी माझं पूर्णपणे योगदान माझ्या स्वतःच्या निवडणुकीपेक्षा सुद्धा देण्यास तयार आहे. सर्व सक्षम जे ज्या पद्धतीनं जे माझ्या कार्यकर्त्यासाठी करावं लागेल ते करण्यासाठी मी या निवडणुकांमध्ये किंवा यापुढे उतरणार आहे. मला आव्हान माझ्या सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनी जे माझ्या आज काही थोडंसं बरोबर नसले तरी माझे व्यक्ती म्हणून बरोबर जरी असले ते मला व्यक्ती महत्त्वाचे नाही, मला माझ्या दृष्टीनं त्या ठिकाणी भगवा महत्त्वाचा आहे. त्याने एकत्रितरित्या येऊन प्रवाहामध्ये सामील व्हावं, आमच्याबरोबर यावं आणि पुन्हा हा एकदा, कारण निवडणुकांमधला मतांचं विभाग आपण करण्यापेक्षा एकत्रितरित्या आमचा वाली कोण हा शब्द येतो तर वाली होण्यास मी तयार आहे. हे आपल्या माध्यमातून माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकांपर्यंत पोहोचावं ह्या दृष्टीनं आपल्याला मी या ठिकाणी आमंत्रित केलं.